तर गॅसचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे सगळ्यात मोठा फटका हा हॉटेल व्यवसायाला बसलेला आहे। पण महाराष्ट्रामधली काही प्रसिद्ध देवस्थान आहेत जिथे अखंडपणे अन्नछत्र सुरू असतं। त्यातलंच एक म्हणजे शेगावचं देवस्थान आणि दुसरं म्हणजे शिर्डीतलं देवस्थान। परंतु या ठिकाणी या गॅस तुटवड्याचा इंधन तुटवड्याचा कोणताही परिणाम जाणवत नाहीये। शिर्डी, शेगाव, पंढरपूर या तिन्ही देवस्थानच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अन्नछत्र सुरू असतं। शिर्डीत साई प्रसादालयामध्ये जवळपास 1.5 टन गॅसचा वापर होतो। मात्र साईबाबा संस्थाननं उभारलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पामुळे दररोज 200 ते 250 किलो गॅसची बचत होते। बुलढाण्यामध्ये गजानन महाराज समाधी मंदिरात 50,000 भाविकांसाठी महाप्रसाद तयार होतो। यासाठी एक मास्टर किचन असून त्यात 70% सोलर एनर्जी तर 30% लाकडाचा वापर होतो। पंढरपुरातही दिवसभरात 2दा भाविकांसाठी मोफत भोजन दिलं जातं। याशिवाय भाविकांना दिला जाणारा लाडूचा प्रसाद बनवण्याचं कामही मंदिर समिती करते। सर्वसाधारणपणे महिन्याला 200 गॅस सिलेंडर इतकी गरज मंदिराची असते। मात्र मंदिराकडे पुरेसा साठा असल्यामुळे इथे सुद्धा परिणाम जाणवत नाहीये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।